आत्ता तुम्ही जो मुद्दा मांडला की अगदी जन्मल्यानंतर काही दिवसातच म्हणजे अगदी खाणं खाताना जेवताना वगैरे मोबाईल दिला जातो. ह्या सगळ्यामध्ये राग, मोह, मत्सर, माया हे जे बेसिक आपले जे गुण आहेत त्या गुणांपासून कशा प्रकारे आपण मुलांना लांब खेचतो. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात. ह्या ज्या गोष्टी तुम्ही इमोशनल व्हॅल्यूज ज्या म्हटल्यात ह्या शिकायला मनुष्याच्या मुलाला 7-8 वर्ष लागतात आणि सर्वात गरजेचे पहिले 1000 दिवस फर्स्ट 1000 डेज आपण म्हणतो म्हणजे पहिले 3 वर्ष कारण तेव्हा ब्रेन स्ट्रक्चर हे जो बनत असतं त्याला आपण सायनॅप्टोजेनेसिस म्हणतो किंवा न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो की ब्रेन स्ट्रक्चर घडते. ते कशावर घडतं? तुमच्या स्टिम्युलेशनवर. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला, तुम्ही चिडलात ॲज अ मूल, 1-1.5 वर्षाचं किंवा 2 वर्षाचं मूल, त्याला काकी समजवते, आई समजवते, आजी समजवते, वडील रागवतात पण आई समजवते. हे जे चाललेलं असतं त्याच्यातून मुलाला एक बॅलेन्स्ड अप्रोच ब्रेनमध्ये रजिस्टर व्हायला लागतो आणि त्या प्रकारे मुलाचं ब्रेन स्ट्रक्चर ले डाऊन होतं आणि त्याच्यातून इमोशनल थिंकिंग, करेक्ट वे ऑफ रॅशनल थिंकिंग हे आपण हँडल करायला शिकतो. एक लक्षात घ्या, प्राणी वर्गात जन्म आलेलं वासरू जरी असेल तर लगेच 2-3 दिवसात चालायला लागतं. मनुष्याची जात जी आहे ह्याला 18 वर्ष लागतात आणि फिजिकल डेव्हलपमेंटसाठी नाही, मेंटल डेव्हलपमेंटसाठी. त्या 18 वर्षात त्याला त्या प्रकारचा समाज लागतो आणि हे मी माझ्या लहानपणाचा अनुभव, तुमचा अनुभव नाही सांगत, हा मानसिक अनुभव आहे, माणसाचा अनुभव आहे. तो जर आपण गेल्या 10 वर्षात एवढा प्रचंड चेंज झाला आहे की हे सर्व गेल्या 20 वर्षात झालं आहे. शेजार जाणं, नातेवाईक जाणं, जन्म झाला नाही तर मोबाईलवर ठेवणं, शाळेत पाठवणं. शाळा पण बायनरी आहे, 1+1=2, त्याला दुसरं उत्तर नाहीच. न्यूटन्स फर्स्ट लॉ इज न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणजे येस ऑर नो, राईट ऑर रॉंग, करेक्ट ऑर मिस्टेक, पास ऑर फेल. जो मधला जो काळ असतो जिथे आपण रॅशनल थॉट शिकतो त्याला वेळ लागतो, त्याला माणसं लागतात. शेजार, नातेवाईक, घरं ही गेल्यामुळे रॅशनल थॉट शिकण्याचा जो अवसर किंवा जो वेळ मिळायचा, जी अपॉर्च्युनिटी होती ती आपण समाजात कट केली आहे आणि आपण एज्युकेशनने ते रिप्लेस करू शकत नाही कारण एज्युकेशन इज अगेन बायनरी.